आज आपण घरातील काही मोजके साहित्य आणि फक्त एक चमच्याभर तूप वापरून श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष खुसखुशीत गोविंद लाडू बनवतोय. तर त्यासाठी कढईमध्ये चमच्याभर तूप घातलं. यामध्ये 10-12 बदाम, 10-12 काजू चांगले खरपूस भाजून एका प्लेटवर काढून घेतले. शिल्लक तुपावर कपभर पोहे घालून चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता अर्धा कप शेंगदाणे खरपूस भाजून काढले. नंतर यामध्ये तीळ घालून तीळसुद्धा चांगले भाजून घेतले. चमच्याभर खसखस भाजून घ्यायची. आता याच कढईमध्ये खोबरंसुद्धा खरपूस भाजून घेतलं. भाजलेले सर्व जिन्नस एका ताटावर काढून चांगले थंड करून घेतले. मिक्सरला प्रथम पोहे बारीक करून घ्यायचे. नंतर शेंगदाणे, बदाम, काजू, खोबरं वगैरे सर्व जिन्नस भांड्यात घालून असे बारीक करून घ्यायचे. आता यामध्ये पाऊण कप गूळ घातला. मिक्सरवरून चांगलं फिरवून घ्यायचं आणि एका ताटामध्ये काढून घेतलं. आता यामध्ये थोडीशी वेलदोडा पावडर आणि जायफळ किसून घातलं. खसखस, तीळ घालून सर्व चांगलं मिक्स करून लाडू वळवून घ्यायचे. खूप भारी खुसखुशीत पोह्यांचे लाडू 10-15 दिवस व्यवस्थित टिकतात. अवश्य ट्राय करून बघा.